नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, कुणालाच असं वाटणार नाही की जे खरीप हंगाम 2024 मधील जे 3 ट्रिगर होते पीक विम्याचे, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, मिड टर्म असो व नैसर्गिक आपत्तीतून झालेले नुकसान, पोस्ट हार्वेस्ट, या जे 2-3 ट्रिगर जे होते ते ट्रिगर राज्य शासनाने खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याला तर लावलेच होते, परंतु ते आता खरीप हंगाम 2025च्या पीक विम्यासाठी रद्द केलेले आहेत. त्यामुळे हे परत ट्रिगर यावेत असं खूप शेतकऱ्यांना वाटते. असा एकही शेतकरी नसेल की हे ट्रिगर रद्द करून सरसगट पीक विमा द्यावा. आम्हाला सरसगट पीक विमा नको आहे, सरसगट पीक विम्याची गरज नाही. आमचं जितकं नुकसान झालं आहे तितक्या नुकसानीची रक्कम आम्हाला मिळायला हवी. आमचं 100% नुकसान झालं असेल तर 100% नुकसानीची रक्कम राज्य शासनाने विमा कंपनीने द्यावी. आमचं 80% नुकसान झालं असतं 80% नुकसानीची भरपाई आम्हाला द्यावी. परंतु आम्हाला असा पीक विमा नको आहे की जो यील्ड बेसवर आधारित असेल, आणि यील्ड बेसवर आधारित पीक विमा हा सरसगट पीक विमा असतो. ज्याचं 100% नुकसान झालं आहे, ज्याचं 20% नुकसान झालं आहे, या दोघांनाही समानच रक्कम दिली जाते. तर अशी रकमेची व अशा पद्धतीची पीक विमा आम्हाला नको आहे. आणि ह्या पीक विम्याच्या ट्रिगरमध्ये जे तुम्ही बदल केलेत ते नुकसानकारक आहेत, शेतकऱ्याला मारक आहेत, शेतकऱ्याला घातक आहेत. आणि हे घेतलेले निर्णय हे पूर्णपणे चुकीचे आहेत. आणि याबाबत विरोधी पक्ष असो, शेतकरी असो, शेतकरी संघटना असो, या आता एकत्रित यायला तयार झाले आहेत. आणि जो खरीप हंगाम 2024मध्ये जो 3-3 ट्रिगर लावून पीक विमा मिळत होता, तोच पीक विमा आम्हाला परत हवा आहे, अशी शेतकऱ्यांची भावना आजपर्यंत तर सध्या आहे. आणि याचाच प्रचिती आता सध्या यायला तयार झाल्या शेतकरी मित्रांनो. कारण खरीप हंगाम 2024मधील जे 3 ट्रिगर होते, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान व पोस्ट हार्वेस्ट, कारण आपल्याला 3 वेळेस क्लेम करता येत होते. स्टँडिंग क्रॉपमध्ये क्लेम करता येत होता, मिड टर्मचे पैसे राज्य शासनामार्फत येत होते, आणि पोस्ट हार्वेस्टच्या क्लेमसाठी आपल्याला परत क्लेम करता येत होता. डबल पीक विमा मिळत होता. आणि जितकं नुकसान झालं आहे तितकं स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून नुकसानीसाठी आपल्याला क्लेमचा दावा वैयक्तिक मंजूर केला जात होता. आणि त्या वैयक्तिक क्लेमच्या माध्यमातून आपल्याला शेतकऱ्यांना पैसे मिळत होते. परंतु राज्य शासनाने यावेळेसच्या पीक विम्यामध्ये मोठा गोंधळ करून ठेवलेला आहे. राज्य शासनाने यावेळेच्या पीक विम्यामध्ये फक्त सरसगट पीक विमा जो असेल तो मंडळनिहाय जो अहवाल देईल, तलाठ्यामार्फत जो पीक कापणी करण्याचा अहवाल मंडळाला जाईल, मंडळाच्या माध्यमातून जो अहवाल येईल, त्या मंडळाच्या माध्यमातून सरसगट सर्व गावांना या पीक विम्याचा गोंधळ निर्माण करून ठेवला आहे. कारण एका गावामध्ये जर 100% नुकसान झालं असेल आणि एका गावामध्ये जर 20% जर नुकसान झालं असेल, तर 20% आणि 100% हे मिळून सरसमान हे पैसे देण्याच्या तयारीत आहेत. आणि हा पीक विमा आपल्या शेतकऱ्यांना जाचक आहे, मारक आहे, आणि आम्हाला असा पीक विमा नको आहे. आम्हाला पीक विमा ट्रिगरच्या माध्यमातून द्या, जो नैसर्गिक आपत्ती असो, लोकलाइज असो, मिड टर्म असो, पोस्ट हार्वेस्ट असो, यील्ड बेस असो, हे चारही ट्रिगर जे राज्य शासनानं बंद केले ते परत ट्रिगर चालू करून द्या, अशी मागणी शेतकरी संघटनेतून होत आहे. आणि याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आता कोर्टात दावा ठोकला. छत्रपती संभाजीनगर सुप्रीम कोर्ट हायकोर्टामध्ये त्यांनी डायरेक्ट दावा दाखल केला. आणि त्या दाव्याची 25 सप्टेंबर रोजी सुनावणी आहे. आणि ही सुनावणी आपल्याला महत्त्वाची आहे, कारण शेतकरी जर असाल तुम्ही तर शेतकऱ्यांना ही सुनावणी महत्त्वाची आहे. आणि या सुनावणीकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष असणं गरजेचं आहे, कारण ही खूप महत्त्वाची सुनावणी आहे. कारण या सुनावणीमध्ये जे राज्य शासनानं जे 3 ट्रिगर होते पीक विम्याचे खरीप हंगाम 2024च्या माध्यमातून, ज्या अगोदरच्या वर्षामध्ये जे जितके ट्रिगर होते तितक्या ट्रिगरमधून आपल्याला पैसे मिळत होते आणि तितका पीक विमा आपल्याला मिळत होता. परंतु शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांना ही जी जाचक अटी लावली आहेत, जे ट्रिगर रद्द केले आहेत आणि पीक कापणी प्रयोग आधारित तुम्हाला पीक विमा आम्ही देऊ, हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. काही शेतकऱ्यांना थोडी पसंत जरी पडला असला तर क्लेम नाही, माती नाही, आहे ते मिळेल, तर ही चुकीचं आहे. तुमचं जर 80-90% जर नुकसान झालेलं असेल पिकाचं, तर तुम्हाला 20% वाल्याचं नुकसान जेवढं झालं आहे तेवढंच 80-90% वाल्यालाही पैसे मिळणार आहे. त्यामुळे यील्ड बेसचा पीक विमा हा पूर्णपणे चुकीचा पीक विमा 2025चा आहे. आणि याच विरोधात आता कोर्टामध्ये दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ठेवलेला आहे, दावा ठोकलेला आहे. आणि या दाव्याचा निकाल 25 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळं प्रत्येकालाच अपेक्षा आहे की आपले परत जे गेलेले ट्रिगर आहेत ते ट्रिगर परत येतील का, आणि आले तर खूप छान फायदा होऊ शकतो. जर कोर्टाने अध्यादेश काढला, कोर्टाने जर आदेश दिला की परत जर तुम्ही ट्रिगर हे चालू करा, तर आपल्याला खूप मोठी संधी निर्माण होऊ शकते. खूप मोठे चान्सेस आहेत जास्तीत जास्त पैसे मिळण्याचे. त्यामुळे यावर्षी जे पाऊस पडलेला आहे, यावर्षी जी अतिवृष्टी झाली आहे, महाभयानक अतिवृष्टी आहे. आणि या अतिवृष्टीचं राज्य शासन जे पीक कापणी प्रयोग आधारातून आपल्याला पैसे देणार आहे ते खूप कमी आणि तोकडे येतील, कारण नुकसान झाले जास्त आणि पैसे येणार आहेत कमी. त्यामुळे राज्य शासनानं हा घेतलेला निर्णय पूर्णपणे चुकीचा. आणि याच्या विरोधात आता स्वाभिमानी शेतकरी संघटना कोर्टात दावा ठोकलेला आहे. आणि याचा निकाल 23 सप्टेंबर रोजी 25 सप्टेंबर रोजी आहे. आणि
या निकालाच्या माध्यमातून आपल्याला अपेक्षा आहे की या तारखेला आपल्याला चांगला निर्णय येईल आणि जेणेकरून शेतकऱ्यांना एक चांगला फायदा होईल. जे 3 ट्रिगर राज्य शासनानं रद्द केलेत ते ट्रिगर जर परत चालू झाले तर आपल्याला खूप मोठा फायदा होऊ शकतो आणि जितकं आपलं नुकसान झाले पिकांचं तितकी पैसे विमा कंपनीकडं आपल्याला मिळू शकतात. कारण यावेळेचा पीक विमा हा 1 रुपयाचा पीक विमा नाही आहे, कारण आपण पैसे भरून भरलेला हा पीक विमा आहे. जितक्या रकमा आपण भरल्यात त्या रकमेच्या माध्यमातून आपल्याला चांगली रक्कम यावी ही प्रत्येक शेतकऱ्यांना अपेक्षा असते. आणि ही जर चांगली रक्कम आपल्याला यायची असेल तर हे 3 ट्रिगर चालू होणं गरजेचं आहे. महत्त्वाचे 3 ट्रिगर आहेत ते म्हणजे नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि पोस्ट हार्वेस्ट हे महत्त्वाचे 3 ट्रिगर असे आहेत याच्या माध्यमातून आपल्याला चांगली रक्कम येऊ शकते. आणि त्याचा निकाल आता उद्याच्या या सप्टेंबरच्या एंडिंगला आहे आणि शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने यावा. आणि हे जर ट्रिगर लागू झाली शेतकरी मित्रांनो तर शेतकऱ्याला खूप मोठा फायदा होऊ शकतो. आता पाहणं गरजेचं आहे की कोर्ट कोणत्या प्रकारचा निर्णय देतो, शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय देतो की सरकारच्या बाजूने देतो. कारण खूप मोठा दबाव शेतकऱ्यावर आहे की निकाल आपल्या बाजूने येईल का नाही. कारण हा जर निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने आला तर खूप मोठी संधी खरीप हंगाम 2000च्या पीक विम्यासाठी आहे आणि एक चांगली रक्कम शेतकऱ्यांना मिळू शकते. शेतकरी मित्रांनो, हा निकाल आल्यानंतर जर हे ट्रिगर आले तर खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. आता पाहूयात की कोर्टाचा निर्णय काय आहे, यांची सुनावणी होईल. ह्या सुनावणी जो निर्णय येईल तो शेतकऱ्याचा हितकारक यावा हीच सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे, जेणेकरून एक चांगली रक्कम खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याची शेतकऱ्यांच्या खात्यावर पडून जाईल. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.